नागपूरमध्ये अनेक रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे। खड्ड्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतोय। हे खड्डे तात्काळ बुजवले जावेत अशी मागणी नागपूरकरांनी केलेली आहे। नागपूर महानगरपालिकेने जून महिन्यातच अनेक रस्त्यांची डागडुजी केली होती। अनेक रस्त्यांवर जे खड्डे पडले होते ते बुजवले होते। मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या 3 दिवसाच्या संततधार पावसामुळे पुन्हा एकदा रस्त्यांची पोलखोल झालेली आहे। सध्या आपण आहोत ते नागपुरातील मध्यवर्ती बसस्थानक जे आहे त्या गणेशपेठ या चौकामध्ये आहोत। येथून एसटीची दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। त्याचबरोबर हा सतत गजबजलेला असा हा रस्ता आहे। मात्र पावसामुळे या रस्त्यांची कशी चाळण झालेली आहे किंवा खड्डे पडलेले आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत। नागपुरातील अनेक रस्ते जे आहेत त्यांचं सिमेंटीकरण झालेलं आहे। अनेक रस्ते जे आहेत ते सिमेंटचे बनवण्यात आलेले आहेत। मात्र अजूनही अनेक रस्ते आहेत जे डांबरीकरणावर आहेत किंवा त्यांचं डांबरीकरण करण्यात येत आहे। दरवर्षी अशा प्रकारचा पावसाळ्यानंतर परिस्थिती उद्भवते आणि हा जो रस्ता आहे तो गजबजलेला रस्ता आहे। केवळ याच एका रस्त्याची ही अवस्था नाही तर शहरातील अनेक जे डांबरी रस्ते आहेत त्यांची ही दुरावस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।